10 वर्षांआधी राज्य सरकारच्या तिजोरीवर 3 लाख कोटींपर्यंतचं कर्ज होतं। मात्र आता कर्जाचा डोंगर 3 पटीने वाढल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलंय। सविस्तर पाहूया खास रिपोर्टच्या माध्यमातून। राज्याची आर्थिक घडी विस्कटली। राज्य सरकारवर कर्जाचा वाढता बोजा। वर्षाखेर कर्जाची रक्कम 9 लाख कोटींवर। निवडणूक काळात महायुती सरकारनं मतदारांना आकर्षित करण्याकरता केलेल्या विविध घोषणा आणि वित्तीय शिस्तीचा अभाव अशा काही कारणांमुळे आर्थिक घडी बिघडून राज्यावरचा कर्जाचा मोठा डोंगर हा आता वाढू लागलाय। जूनच्या अखेर राज्यावर 8.5 लाख कोटींच्या आसपास कर्ज होतं। त्यात आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारनं आणखीन 24,000 कोटींचं कर्ज घेतलंय। वर्षाखेरपर्यंत राज्यावर हे 9 लाख कोटींपर्यंत कर्ज वाढण्याचा अंदाज आहे। त्यामुळे मोठं व्याजही सरकारला यावर मोजावं लागेल। वर्षापर्यंतचं जर गणित पाहिलं तर वर्षनिहाय गणित असं सांगतं 2022 ते 2023 या वर्षात व्याजापोटी सरकारनं 41,689 कोटी भरले। 2023-24 या काळात सरकारनं 45,652 कोटी मोजले। 2024-25 या वर्षात 54,687 कोटी दिले। 2025-26 या वर्ष काळात सरकारला आतापर्यंत 64,659 कोटींचं व्याज भरावं लागण्याचा अंदाज आहे। सरकारवर कर्जाचा बोजा वाढल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे। कंत्राटदारांना लाभ मिळावा म्हणून कर्ज काढण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। त्यांच्या या आरोपाला भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। याच मुद्द्यावर संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यातही जुंपली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची की करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याचे होर्डिंग्ज आहेत। हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं, काय बिघडलं असतं? म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची? माननीय विश्वगौरव देशगौरव पंतप्रधान महोदय फक्त रस्ते आग कधीच विकास म्हणत नाही। माननीय मोदीजींनी सर्वंकष सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केला, पण एक गोष्ट खरी आहे की रस्ते या सर्वंकष प्रगतीचा एक पिलर आहे। बेरोजगारी आहे, विकासाची कामं ठप्प आहेत। फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरईची कामं सुरू आहेत, त्यांना ती कामं मिळत आहेत। FSI विकला जातोय, त्यातून पैसे मिळत आहेत। इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती। कोविडच्या काळामध्ये कंत्राटदाराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा मर्यादा खाण्याचं पाप तुम्ही केलं आणि तुम्हाला SRAचा घोटाळा दिसतो। SRAच्या घोटाळ्याबद्दल आधीच स्पष्टीकरण दिलंय की एक कागद दाखवा, तुमच्याकडे एक पुरावा असेल तर तो सादर करा। कर्जाचा डोंगर वाढत असताना राजकीय आरोपांच्या सावल्या गडद होत आहेत। पण मतभेदांच्या गोंधळापलीकडे खरी कसोटी अर्थकारणाचीच आहे। कर्जफेड, विकास कामं आणि लोककल्याण यामध्ये संतुलन साधणं ही मोठी जबाबदारी सरकारपुढे आहे। त्यामुळे या सगळ्यांमधून पुढचा आर्थिक मार्ग नेमका कसा आखला जाणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.